श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की आपल्या घरामध्ये हे बघा, सर्व सर्व प्रत्येक घरामध्ये देवपूजा ही देवपूजा करतातच. मग ती देवपूजा कोणी कोरडी करतं, कोणी देवाला म्हणजे चांगल्या प्रकारे स्नान घालून करतं, कोणी अगरबत्ती लावतं, कोणी फक्त कुणाच्या घरात मोठं देवघर असतं, कुणाच्या घरात छोटं देवघर असतं, कुणाच्या घरात टांगलेलं असतं किंवा कुणाच्या घरात फक्त फोटो असतात. पण कोणत्या ना कोणत्या प्रकारची देवपूजा ही होतीच. असं कुठलंच घर नाही आहे की त्या घरी देवपूजा केली जात नाही किंवा देवांची सेवा केली जात नाही, असं कुठलंही घर नाही आहे. तर त्या देवघरामध्ये त्या फोटोच्या समोर आपल्याला म्हणजे तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे का, आणि ते पाणी ठेवल्यानंतर त्या पाण्याचं आपल्याला नंतर काय करायचं आहे, आणि ते पाणी रोज चेंज करायचं की नाही करायचं, याची सर्व माहिती या मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्ही प्रथम असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण शेअर केल्यामुळे ज्या ज्या काही तुम्हाला मी माहिती सांगणार आहे ती 4 लोकांपर्यंत पोहोचून त्यांना याचा फायदा होत असेल तर आपलं म्हणजे जे कोणी तुम्ही शेअर करता त्याला पण त्याचं फळ भेटेल, त्याला पण त्याचा पुण्याचा वाटा त्याला भेटेल. त्यासाठी तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी असतात, म्हणतात ना, आपल्याकडलं ज्ञान जे असतं, आपल्याकडचं ते चांगल्या गोष्टी असतात, ते ज्ञान दिल्याने वाढत असते. त्यासाठी चांगल्या गोष्टी बऱ्याच म्हणजे आपल्याला सगळीकडे पोहोचवायच्या असतात. कारण एका गोष्टीमुळे 4 लोकांचं जर चांगलं होत असेल तर त्याच्या दुप्पट परिणाम, त्याची दुप्पट आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्यासाठी ते चांगलं असतं. त्यासाठी तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण तुमचे एक कमेंट, एक श्री स्वामी समर्थ लिहिलेलं वाक्य मला दुसरी माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवृत्त करतं, प्रेरणा देतं. त्यासाठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. हे बघा, आपल्या घरामध्ये म्हणजे सर्वात म्हणजे असं एक ठिकाण आहे की त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाऊन बसलो किंवा त्यांच्या समोर बसल्यानंतर आपल्याला एकदम शांत वाटतं, रिलॅक्स वाटतं आणि कुठल्याही अडचणीचं तिथं आपल्याला सोल्युशन मिळतं. ते म्हणजे आपल्या घरातलं देवघर. आपल्याला कितीही टेन्शन येऊ द्या, आपल्याला काहीही होऊ द्या, आणि ज्यावेळेस आपण देवासमोर बसतो, हात जोडून बसतो, आणि देवघराचं जे जागा आहे, देवघराचं जे तुमचा आवार आहे, तो एवढा पवित्र आहे. तिथे एवढं तुम्हाला समाधान वाटतं की ते जागेमध्ये देवाच्या समोर आणि त्या जागेवर आपण बसल्यानंतर आपलं मन शांत होतं. आपलं सगळं संकटाचं तिथं निरसन होण्याची जागा म्हणजे आपलं देवघर असतं. तर देवघरामध्ये चटई टाकून बसल्यानंतर म्हणजे आपलं आसन टाकून बसल्यानंतर आपण प्रथम काय करत असतो? कुठलीही सेवा करत असताना, कोणतीही सेवा असू, देवपूजा असू द्या, कुठली सेवा असू द्या, पारायण असू द्या, जे काही असू द्या, आपण कुठलीही सेवा करत असताना सर्वप्रथम आपण दिवा लावून घेतो. दिवा लावून घेतो म्हणजे अग्निदेवतेच्या साक्षीने आपण कुठलीही सेवा आपण करतो. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण अग्निदेवतेच्या साक्षीने पूजा करतो, त्याचप्रमाणे अग्निदेवतेला प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्याच्या बाजूला म्हणजे त्याचप्रमाणे आपल्याला तिथे पाण्याचा तांब्या पण ठेवलेला आहे, ठेवायला पाहिजे. छोटासा तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे. आणि छोटंसं म्हणजे तांब्या, लोटा असतो, छोटासा चंबू म्हणतात, कोणी फुलपात्र म्हणतात, कोणी तांब्या म्हणतात छोटासा. मग तो पितळाचा चालेल, तांब्याचा, स्टीलचा, चांदीचा, जे तुम्हाला चांदीचाच असावा असं काही नाही, आपल्या परिस्थितीनुसार कोणताही चालेल. फुलपात्र, तांब्या, ग्लास कोणतंही चालेल. पण एवढं लक्षात घ्या की ते सेपरेट असावं देवासाठी. कारण बरेच जणांच्या घरामध्ये मांसाहार केले जाते. मांसाहार केल्यामुळे जे भांडे असतात ते बाटाबाट झालेले असतात. त्यामुळे देवाची कोणतेही भांडे म्हणजे प्रत्येक वेळेला ते वेगळेच असावे. वापरलेले भांडे देवासाठी असू नये, कारण ते पवित्र नसतात, ते बाटलेली असतात. त्यामुळे एवढंच लक्षात घ्यायचं की तुम्हाला ते वेगळं असावं. देवाचं भांडं जे असेल ते वेगळं असावं, ते इतर वेळी वापरण्यात येणारं नसावं. मग ते चांदीचंच असावं असं काही नाही, कोणतंही चालेल. तर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे? ज्यावेळेस आपली देवपूजा होते, देवा प्रज्वलित केल्यानंतर आपण देवपूजा करतो. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. आणि पाण्यामध्ये पाणी हे एक म्हणजे अशा प्रकारचं पाणी एक असं आहे की
ती सगळ्या प्रकारची ऊर्जा शोषून घेत असतं पाणी. त्या पाण्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी खूप असते आणि सकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. आणि पॉझिटिव्ह म्हणजे कुठलीही गोष्ट अट्रॅक्ट करण्याची शक्ती पाण्यामध्ये असते. लॉ ऑफ अट्रॅक्शन पाण्यामध्ये खूप प्रमाणात असतं. कुठलीही शक्ती एकदम आकर्षून घेण्याची ताकद पाण्यामध्ये असते. तुम्ही लहानपणी ऐकलंच असाल बघा, म्हणजे पाण्याला बघून आपण जे बोलतो, जे मागतो पाण्याला बघून ते आपल्याला मिळतंच. हे बघा, लहानपणी आपण म्हणजे नदीला पूर आला, पावसामध्ये नदीला पूर वगैरे आला तर सहज म्हणजे नदीच्या काठावरती किंवा असं कुठून जात होतं त्यावेळेस बापरे मी वाहून जाईल की काय असं म्हटलं जातं. तेव्हा ते आपले पूर्वजन मोठे माणसं म्हणायचे की असं बोलू नको, असं कारण जे बोललं असं कुठेही जाऊन बोलायचं नाही, कारण जे बोललं म्हणजे पाण्याच्या समोर जाऊन आपण बोलल्यानंतर ते म्हणजे तेच वाट बघत असतं की घेऊन जाणार का असं. आणि तुम्ही ह्या घटना ऐकत पण असाल की पाण्यामध्ये पुरामध्ये बरेच लोक वाहून जातात. त्या म्हणजे चांगलं पण आहे आणि वाईट, कुठलीही गोष्ट चांगली पण असते आणि वाईट पण असते. त्यासाठी आपण कितपत काय करायचं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर म्हणजे कधीच म्हणजे समुद्राकाठी किंवा कधी मोठ्या ठिकाणी घातक ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी जाऊन असं कधीही म्हणू नये की मी वाहून जाणार का, लाट मोठी येईल का, काय होईल, हे कधीच बोलायचं नाही, कारण पाणी ही वाट बघत असतं आणि तेच होतं. त्याचप्रमाणे आपण देवघरामध्ये जेव्हा पाणी ठेवतो म्हणजे आणि देव आपण पारायण म्हणा, पूजा म्हणा, आरती म्हणा, मंत्र स्तोत्र जे काही आपण दिवसभरामध्ये देवासाठी जे काही करतो त्याची पूर्ण सकारात्मक ऊर्जा ह्या पाण्यामध्ये असते, पाण्यामध्ये शोषून घेतली जाते. अगरबत्ती लावा, धूप लावा, देवाची प्रार्थना करा, मंत्र म्हणा, स्तोत्र म्हणा, आरती करा, पारायण करा, तुम्ही ग्रंथ वाचा, काहीही तुम्ही देवासमोरून जे काही तुम्ही सेवा करता त्याची सगळी सकारात्मक ऊर्जा ह्या पाण्यामध्ये शोषून घेतलेली असते. म्हणून हे पाणी काय करायचं असतं माहिती आहे का, देवपूजा झाल्यानंतर आपण ज्यावेळेस पाणी भरून ठेवत असतो त्यावेळेस ते पाणी उघडं ठेवायचं नसतं. तर त्या पाण्यावरती त्या तांब्यावरती तुमचं झाकण कंपल्सरी असावं. तर त्या पाण्यावरती झाकण झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी आपल्याला तीर्थ म्हणून वापरायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस तुम्ही पूजा करता त्यावेळेस सगळ्यांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे. आणि असं असेल की सकाळी ज्यावेळेस तुम्ही पूजा करता त्यावेळेस तुमच्या घरी कोणी अवेलेबल नसेल, ते संध्याकाळी येत असतील, दुपारी येत असतील, ज्या दिवशी पूजा केली तुम्ही त्या दिवशी सकाळी दुपारी जेव्हा येत असेल तर त्यामध्ये त्यातलं तुम्ही तीर्थ म्हणून थोडं थोडं तुम्ही आल्यानंतर जेव्हा संध्याकाळी आल्या त्यावेळेला तुम्ही सर्वांना तीर्थ म्हणून थोडं थोडं द्यायचं आहे आणि उरलेलं पाणी तिथे तसंच झाकून ठेवायचं आहे. आणि म्हणजे रात्रीच पिऊन कलश रिकामा ठेवायचा नाहीये आपल्याला, ते तीर्थ म्हणून थोडं थोडं द्यायचं आहे आणि सगळ्यांनी थोडं थोडं घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेलं पाणी आपलं टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे. आणि श्री स्वामी समर्थ आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीने पॉझिटिव्ह विचाराने सकारात्मक विचाराने आपल्याला ते पाणी आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपायचं आहे. तर असे केल्याने काही लगेच करोडपती होणार असं मी सांगणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये श्रद्धा असते, भावना असते, आपली श्रद्धा असते, आपल्या मनापासून आपण किती करतो त्यावर ते डिपेंड असतं. आपलं आतमधून मन जर सांगत असेल की हे करून माझं सगळं चांगलं होणार आहे तर होणारच आहे. आणि जर तुम्ही कोणताही उपाय करत असताना, सेवा करत असताना तुमच्या मनामध्ये जर डाऊट येत असेल की असं केल्याने कुठे काय होतं का, तर ते नक्कीच नाही होणार आहे, कारण जसा तुम्ही विचार करता तसंच घडत असतं. त्यासाठी प्रत्येक गोष्ट करत असताना त्याचा पॉझिटिव्हच विचार करायचा, त्याचा रिझल्ट आज नाही उद्या पण तो पॉझिटिव्हच येणार. त्यासाठी आपण विचार करत असताना पॉझिटिव्हच करायचा आहे आणि सेवा करत असतानाही ह्याचा रिझल्ट मला भेटणारच. रिझल्ट भेटणार म्हणजे करोडपती लगेच नाही होणार. पण आपल्या घरामध्ये जी मुलांची म्हणजे भांडण आहे, करकर आहे, आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा काहीच करकर होते, भांडण होतं, जे काही तुमच्या घरामध्ये वादविवाद होतात ह्या गोष्टी टाळल्या जातील. आपलं मन शांत राहील, आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणे राहील. हे करून बघा, अनुभव नक्की येईल तुम्हाला. जास्त मोठी गोष्ट नाही, एकदम छोटच गोष्ट आहे, पण ह्या गोष्टी बरेच जणांना माहिती नसतात. ते पाणी भरून ठेवलेलं तुम्ही दुसऱ्या दिवशी झाडाला घालता किंवा कुठे पण घालता, तर ही पॉझिटिव्ह जी सकारात्मक जी ऊर्जा आहे तर तुम्ही ते बाहेर टाकताय, तर तुमच्या घरामध्ये काहीच राहणार नाही. त्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे, पण बरेच जणांना माहिती नाही. अजून एक आता बरेच जणांचं असं म्हणणं असतं की मासिक धर्मामध्ये काय करायचं. तर मासिक धर्म हा
खरा तर मासिक धर्म हा मानलाच जात नाही, कारण आई ही देवता, म्हणजे मासिक धर्माचा विंटाळ कधीच नसतो, विंटाळलेला नसतोच. कारण आपलं आईचं रूप आहे, आपण स्त्री ही आईचं रूप आहे, जगदंबेचं रूप आहे, आई तुळजाभवानीचं रूप आहे. तरी आई देवी ही कधीच विंटाळलेली नसते. पण असं असं म्हणून चालणार नाही. आपल्या पूर्वजांनी रूढी परंपरा जी बनवलेली आहे, जी सांगून ठेवलेलं आहे, ते आपल्याला करावंच लागतं. की व्हिडिओमध्ये ऐकलंय बाबा चला मासिक धर्माचं विंटाळ नाही वगैरे, असं असं काही नाही. तुमच्याकडे जी पद्धत आहे तीच पाळा तुम्ही. 4 दिवस पाणी तुम्ही चेंज, म्हणजे तसं 4 दिवसानंतर तुम्ही ते पाणी ग्रहण करू शकता. पाणी कधीही दूषित होत नाही. आणि हे जर 4 दिवसाचं जर बोलला तर तुम्ही 4 दिवसानंतर ते पाणी अमृत म्हणून तुम्ही ग्रहण करू शकता. पण आणि समजा विंटाळ आला की तर तेव्हा 13 दिवसाचं सुतक वगैरे आलं, तर तुमच्या मनात जर डाऊट आला की बाबा 13 दिवसाचं पाणी कसं ग्रहण करायचं, तर कसं प्यायचं, तर तुम्हाला जर शंका वाटत असेल, डाऊट वाटत असेल, तर तुम्ही ते पाणी तुम्ही झाडाला अर्पण करू शकता. आणि परत तुम्ही ते स्वच्छ देऊन, म्हणजे देवपूजा करून परत तुमची ही सेवा तुम्ही चालू ठेवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. काहीच नाही, साधी सिंपल गोष्ट आहे. पण हीच गोष्टी माहिती नसतं, त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर व्हिडिओ बघून सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि याचा फायदा सर्वजण घ्या. आणि आजची ही सेवा मी स्वामीचरणी रुजू करते. आणि परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.